हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः. सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणम्. प्रथमो हनुमन्नाम, द्वितीयो भीम एव च, पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः. ब्रह्मान्त गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रीः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि. आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता. श्री मध्व गुरुभ्यो नमः. श्री सर्व गुरुभ्यो नमो नमः. कालचे दिसाक आम्ही आचार्य मध्वाल काणींतो शोभन भट्ट म्हूण म्हणलेले एक अद्वैत विद्वांस आचार्यांक राजमहेंद्र क्षेत्र गोदावरी न्हंयची दंडेर आशिल्ले राजमहेंद्री, आतां राजमंड्री म्हणटात थंय एक देवस्थानांत तांणी राबिलींची. थंय मस्त पंडित मध्वाचार्यांक वादा सोलबायेत तांगेले एक सन्मानीत जावेत. मध्वाचार्यांक ते म्हणटा मध्वाचार्यांक पुरे कडेन सोलवान येयले, मध्वाचार्याक आमी वादांत सोलवायले म्हणलें किर्ती आमकां मेळटा म्हण म्हणलेले एक आशेर तांणी आयल्यांची थंय. तशी तांणी आचार्या लागीं वादा आयल्यांची 18 श्रुतीचे शाखे हे पुरे शाकलायन म्हणटा पळय आमी 18 आसा ते. तशी अश्वलायन शाखा, तशी पळय ऋग्वेदांतू कितली की शाखा, अशीच प्रती एक वेदांतू आसा तशीची श्रुती शाख म्हणटाची ते पुरे करतलामलक केलेले म्हूण म्हणलें. ताचे अर्थ कशें म्हळ्यार संपूर्ण वेद तांणी शिकून काडलेले. तसले विद्वांस तांणी मस्त सकडी श्रुती वाक्य उदाहरण करून अद्वैतवाद मंडन करूंक पळयले जाल्यार मध्वाचार्यान त्या पुरे आयकलींची मागीर तेदना सिद्धांत म्हणटलीचे खंयचे भाट्ट सिद्धांत, प्रभाकर सिद्धांत, वैशेषिक सिद्धांत, नैयायिक, बौद्ध, चार्वाक हे सिद्धांत तेन्ना चड जावन वादाक हाडटलींची ते पुरे खंडन केले. आनी ते कोण कोण पंडीत येयलीची तांकां पुरे सोलचयला. त्या पंडीत सभेन तो शोभन भट्ट म्हणले की महाविद्वांस सर्व वाद बैसून आयकली. सुरवेक तांणी वादान पराजीत जाल्ल्यांची मध्वाचार्याले जाल्यार मागीर कोण वादा पराजीत जाता तांणी कोणाले पराजीत जाल्यार तांकां शिश्य जावका म्हूण आसा जाल्यार केलेव जन आयकनाशिल्लीची जाल्यार शोभन भट्टान तांकां मध्वाचार्याले एक वाद केलेली रीती तांणी मंडन केलेले विशय पुरे सम दिसून तांणी जावन मध्वाचार्याल शिश्य जावच्याक तांणी आशी पावलींची म्हूण सांगून सुमध्व विजयांत नारायण आचार्यान बरयिल्लें आसा. जाल्यार त्या शोभन भट्ट म्हूण म्हळ्यार काय एक सामान्य व्यक्ती न्हयचे न्हय. तांणी व्हड एक पंडीत घनपंडीत म्हणटा पळय तांकां गोतना नातिले कसलें ना पुरे गोत्त आशिल्लें तांकां. जाल्यार कसो जाल्ला म्हूण म्हळ्यार थंय मस्त अद्वैती सिद्धांत सोलवल्यांची जाल्यार कोणा लागीं आचार्या लागीं तांणी आचार्याल शिश्य जावची आलोचना करली. तशी तांणी शोभन भट्टाक ಸ್ವಲ್ಪ हांगसी तुमी कसल म्हूण आचार्याल शिश्य जावची अशें केलें तुमी तांगेल शिश्य कसल्याक जावका तुमी म्हूण सांगून तांणी निमगी ताची ही ताका म्हळ्यार त्या राज्याक राजा महेंद्री क्षेत्र आशिल्ले राज्याक तांणी प्रधानमंत्री जावन आशिल्ली मात्र न्ही न्यायशास्त्रांत प्रकांड पंडीत आनी वेद भारत पुराण सकडी करतलामलक केला तेंचे पांडित्य म्हणचे पशी चड तांणी ज्ञानी म्हणीत इताका म्हळ्यार पुराय तांणी आचरणीक हाडला. आतां आमी पंडीत आमकां मस्त मेळो पुरोची ज्ञानी भारी उणी मेळचे इताका म्हूण म्हळ्यार वेद शास्त्र शिकिल जन वेद विशय धरून
वाद करतल जन वेदांतू संपूर्ण ज्ञानशील जन मेळू पुरुची जल्लारी त्या सिद्धांत कशी कितलेची त्यांनी एक विचार मंडन करून त्यांनी ज्ञानी म्हणून घेवेत या म्हळ्यार पंडित म्हणून घेवेत विद्वांस म्हणून घेवेत त्यांनी वादांतू त्यांनी जय पावेत एದುರುವಾದಿಂಕ पराजय करेत जल्लारी ते आचರಣೆ कसल आम्ही शिकल्यांची ते आचರಣೆ हळेल्देन तांकां परमात्मा ज्ञान आयला म्हण म्हणीत शिवाय ज्ञानातलं पांडित्य मात्र ते हंग तशें त्यांनी सर्व नियम कसं सकट सांगला वेदांतो विधी नियम या पुरे श्रद्धेन आचरण करतलीची आतां आचार्यानं ब्रह्मसूत्राचे एक व्याख्यान सांगील ऐकतना तांकां तें कसं तांकां भारी आनंद चलके हाजी एद्राक विंगड खंयचें शास्त्र अध्ययन केलें री म्हाका लागना हें जाल्यार आचार्याल करीन ऐकुचें भाग्य म्हाका जावका म्हणलें एक आशिरी त्यांनी विनयान नम्रतेन आचार्यालागी म्हाका तुम्ही शिष्य करून घेताच वेळ म्हणून त्यांनी अरिक केले ते रितीरी आचार्याने जायत म्हणलें व्हरलेले अद्वैती सिद्धांतान तांकां जिगुप्सयले हांगा गेले वयर कोपयले तुम्ही कसन तांगेले शिष्य जावचे म्हणटना हांणी कोणें शोभने भट्टांनी सांगलें की तुमकां सर्वांकय हांव एक काणी सांगता आयकयाची म्हूण तांणी सांगलें की एक गांवांत एकलो चुन्ने व्यापार आशिल्लो चुन्नू विकचे ताणें तो कसो करता समुद्रा तीरार वता पुरे चिप्पू संग्रह करता ते चिप्पू संग्रह करून ते लसिता लसून चुन्नो तयार करता चुन्न तयार करून ताणें विकचें एक दिसू ताका भारी एक अमूल्य जावन आशिल्लें एक बलमुरी शंकू ते चिप्पा राशीन तो मेळटा निजावन बलमुरी शंकू तो जाल्यार ते चुन्या व्यापारीक ते ताजी कसले विशय गोतना न्हय व्हरलेले शंकावरीची म्हळ्यार कपे चिप्पू मेळटा पळय ताजे वरी हें मागीर एक म्हूण सांगून उज्या घाल्ले व्हरलेले शंकू लासून गेल्लो खंय वापस चुन्नू गेलो खंय जाल्यार बलमुरी शंकू तशी आशिल्लो तो लासना नातील पळोवन ताणें लेखलें यो कसल्ला बाया एक कांय प्रचारान नातील वायट शंकू यो म्हूण सांगून ते मार्गार उडोवन सोडले खंय त्या वेळाक एक ब्राह्मण त्या मार्गार वयरच्यान वतर आशिल्लो ताणें पळयलें ताका बलमुरी शंकू म्हळ्यार कितले एक छांग म्हूण ताजी महात्मी कसं न्ही योग्यत कसं न्ही पुरे ताका गोत ते ब्राह्मणान कसं घेतलें आनी वचून तेंचे देशा रायाक दाखयलें ते बलमुरी शंकू त्या रायान त्या ब्राह्मणा लागीं ताका एक योग्य मोल दिवन ताणें त्या ब्राह्मणाक तो ब्राह्मण ते कितले मौल्य मेळ्ळा पळय ते शंकाक बलमुरी शंकाक ताजेन तो ब्राह्मण भारी श्रीमंत जेलके पळय ते चुन्ने व्यापारीक गोत आशिल्ले जाल्यार चुन्ने व्यापारीक मागीर वापस केन्नाय वचून समुद्रांत चिप्पू वेंचून हाडचे चुन्नू करचे विकचे कामावर नाशिल्लें तितले दुड्ड ताका मेळटा आशिल्ले जाल्यार ताका ते चिप्पाचे बलमुरी शंकाचे योग्यता कळ्ळी तशें ताणें ते कांय प्रयोजन ना म्हूण काण उड्डयले तशीच आम्ही मध्वाचार्याल विशयांत हेंच करता रसाची म्हळ्यार ताजे अर्थ तांणी सांगचे तांगेले योग्यता परामर्श सुचाक आमकां कळना नशी आमी तांगेले शिष्य जायना नशी बसल्यार ताजी निमती आमकां वायट मध्वाचार्य आमी पुरे ताजे अर्थ कसो न्ही कितले सूक्ष्म जावन तांणी सांगता म्हळ्यार आमी पुरे समुद्रा तीरा मेळचे कपेची पुजल्यार मध्वाचार्य अमूल्य जावन आशिल्ले बलमुरी शंक म्हणून त्या अर्थार तांणी सांगताची तेदना तांणी व्हरलेल्या जनाक तेवूय ते वचन इता म्हळ्यार तांकां परमात्माला अनुग्रह ना कसले एक बरेपण जावका कसले एक विशय कळका कसले एक ज्ञान पावका म्हण जाल्यार थंय परमात्माला अनुग्रह जावका तांकां तेंची ना तेच्यावन व्हरलेले पुरे विद्वांस सांगता की तुमी इतले श्रेश्ठ विद्वांस जावन एक चुन्या व्यापारीला काणी सांगता हें काही आमकां तुमी सांगल्यार आमकां ते पुरे अन्वय जायना म्हणून तांणी सांगता तेदना तांणी सांगताच की ह्या प्रपंचांत अमूल्य वस्तू कसो आसा पळय ते योग्यत नातिल्या खंडित मेळना तेंची मनुशाले योग्यत कसलो आसा ताका अनुसरसून ते मनशा संपत मेळका की नाका की म्हूण म्हणलेलें आसता अदृश्ट पात्रत्व ह्या पुरे चांगपण मनशा मेळच्या कारण जाता म्हूण सांगता तशी तो सांगता काय बलमुरी शंकू त्या चुन्याच्या एक तुच्छ वस्तू जाल्यार ताजी योग्यत गोत आशिल्ले एक ब्राह्मण पळय त्या बलमुरी शंकू म्हळ्यार ताणें त्या
राय अविक्कून श्रीमंत जल्लो तशीची तुमगेल दृष्टीन तूं आव कसकी भक्ती ज्ञान वैराग्य आश्चा आस म्हण लिखून तुमगेल दृष्टी हांव श्रेष्ठ मनुष्य जेवच्या पुरो जाल्यारी पूर्ण प्रज्ञांक गेले तत्ववाद ऐकल नंतर म्हाका कसलेच मिगेल पांडित्य प्रयोजनां नातील म्हूण कळ्ळें तशें न्हू मूर्खुशी हांव बलमुरी शंको मेळटना ते उड्डयल्यारी हांव ते चुन्याच्या वरी जाता तशें जावन हांव त्या उड्डयनान अशी योग्य मौल्य बांदिल्लें ताका नवें म्हणलें एक संतोश म्हाका जाल्लो तशी हांव ते बलमुरी शंका निमती लाभ पावता तशें जावन हांव मध्वाचार्याल शिश्य जाता म्हूण सांगून सांगतकीर न्ही मध्वाचार्याले वचून म्हाका शिश्य जावन स्विकार करता तुमी म्हूण म्हणटके मध्वाचार्य जायत म्हणटाची शोभन भट्टांक तांगेल प्रार्थने वरी संन्यास दीक्षा दिवन पद्मनाभ तीर्थ म्हूण म्हणलें यती नाम तांकां दिताचे पद्मनाभ तीर्थ सुरवेकतांनी भारी एक प्रकांड पंडित म्हणलें न्हय आजी विद्वांसाल समूहांत म्हळ्यार मध्वाचार्य शिश्य जाले नंतर विद्वांस समूहांत एक तिमिंगीलशें म्हणून गोतना तिलना तांकां वादी जनालांतू सिंहूसी अशें रितांनी मुखारसून तांणी मध्वाचार्यान रचन केलेल्या अनुव्याख्यान ग्रंथाक संन्यासी सम्यक न्यायरत्नावली संन्यायरत्नावली म्हणलेली एक टिका भाष्य तांणी बरयलें भाष्य टिका म्हणटा ताका ते तांणी बरयलें म्हूण सांगूनच तशी ब्रह्मसूत्र भाश्याकय सत्तर्क दीपावली म्हणलेली एक टिका रचन केली तांणी म्हूण संन्यास न्ही संन्याय रत्नावली आनी सत्तर्क दीपावली म्हणलेले टिका ब्रह्मसूत्र भाश्याक आनी अनुव्याख्यान ग्रंथाक तांणी रचन केलेले ते आजी कितली जन ते अध्ययन करताची म्हूण म्हणटाचे जाल्यार मध्वाचार्याले आदेशा प्रकार तांणी सर्व वेदाची सार मध्वाचार्यान तांकांय सांगलें की द्वैत मत पर जावन तुमी हे वेद सकडी पुराय जना बोधन करका म्हूण सांगलें न्हय तशी तांणी बोधन केलें की तर्क व्याकरण मिमांस असल पुरे वेदांग तांतू भितर तांणी अतीव पारंगत जालेलींची मध्वाचार्यान प्रतिश्ठापन केलेले द्वैत सिद्धांत तत्ववाद हे पुरे कडेन तांणी प्रचार केले मुखारसून पद्मनाभ तीर्थान आचार्यान दश प्रकरणां म्हूण बरयलेले ताका आनी गीता भाष्य गीता तात्पर्य हे पुरे ग्रंथाकय तांणी टीक रचन केल्लें आनी मुखारय कोण व्याख्यानकार आसाची तांकां एक मार्गदर्शन जाल्लें म्हूण सांगून हें पुरय सुरवेक तांणी आचार्याल ग्रंथाक टीक बरयलेली देखून प्राचीन टिका म्हूण म्हणटा ताका म्हळ्यार मागीर मस्त जनान आचार्याल ग्रंथा टीक बरयला जाल्यार सुरवे पद्मनाभ तीर्थान बरयलेलें म्हूण म्हणटाचें तशी पद्मनाभ तीर्थ मध्वाचार्याल सेवा मस्त काळ श्रद्धा भक्तीन केल्ले मागीर कर्नाटकाचे आनेगुंदी म्हणलेले एक क्षेत्रांतून तांगेले वृंदावन आस म्हळ्यार तुंगभद्रा न्हंयचे तीर्थार तांणी थंय वृंदावनस्थ जाल्लींची म्हूण सांगूनच तांकां मागीर पद्मनाभ तीर्थाल विशयांत जे तीर्थ म्हणलेले आसा तांकां आतां टिकाचार्य म्हणटाची तांणी गीता तात्पर्य निर्णयाचे टिका केल्लेले आसतानी जे तीर्थांनी न्यायदीपिका ग्रंथ म्हूण सांगून पद्मनाभ तीर्थांनी अनुव्याख्यानाक आनी ब्रह्मसूत्राक सत्तर्क दीपावली आनी संन्याय रत्नावली म्हणलेले टीक बरयलेले जाल्यार हांनी पद्मनाभ तीर्थाल विशय गीता तात्पर्य तांणी निर्णयाचे टीक बरयलेले आसता तांतूं न्यायदीपिका ग्रंथांत सांगला खंय तांणी पद्मनाभ तीर्थ म्हणलेले सूर्युशी तांगेले किरण समूह ते वाक्य हे पुरे ग्रंथांतले सर्व वाक्य म्हाका ज्ञानदृश्टीन पळोवच्याक दिवची पद्मनाभ तीर्थाक आश्रय करना अशी तत्ववादाचे तत्वान्वेषणेचे वाटेर वचप साध्य ना तशें पद्मनाभ तीर्थांक गेले एक अनुग्रह मिगेल वयर जावो म्हूण सांगून जय तीर्थान बरयला म्हणटाची तशी पद्मनाभ तीर्थ तांणी मध्व मताचे प्रचारा खातीर जाल्लेले एक वैष्णव मठाचे मागीर तांणी वैष्णव मठाचे गुरू जाल्लींची तांगेले वृंदावन माधवांक मेळ्ळेले माधव तांणी ते वृंदावन आजिकय पूजा करताची आनी तांणी केलेलें कार्य माधव समाज तांणी कृतज्ञतेरी स्मरण करताच दिला ते कसलें म्हणून पूर्ण प्रज्ञ कृतम भाष्यम आदौ तद्भावपूर्वकम सुरवेक तांणी ताजे वेरी भाष्य बरयलेलें पूर्ण प्रज्ञान बरयले विशयांत यो व्याकरोन्न वस्तस्मै पद्मनाभाख्य योगिने
श्रीमध्व संसेवन लब्धशुद्ध विद्यासुधांभो निधयो मलाये कृपालवः पंकजनाभतीर्थः कृपालवः स्यान्मयी नित्य मेषाम म्हणून सांगून त्या पद्मनाभ तीर्थाल विशयांतू एक प्रार्थना सांगताची. तशी शोभन भट्टानं पद्मनाभ तीर्थ जल्लल विशय आमकां कळ्ळें. तांणी मध्वाचार्याल खंयचे खंयचे ग्रंथाक पुराय व्याख्यान बरयलां सकड कळ्ळें. आनी एक मध्वमत प्रचार म्हळ्यार मध्वमत म्हळ्यार द्वैतमत प्रचार कोरका म्हूण जोर आशिशील कोणाक मध्वाचार्यांक शिश्य घेतिल्ले अच्युत प्रेक्षांक. तांकां मध्वाचार्य द्वैत सिद्धांत प्रचारा हाडले. पुराय कडेन द्वैत सिद्धांत मंडन करताची वपास तर्क करूं वाट सोडाची हे पुरे कोण तांकां संतोष जाल्ला. आनी अद्वैत सिद्धांत तेन्ना जैन बौद्ध चारवाक सिद्धांताक खंडन केला शिवाय जाल्यार एक परमात्माले त्या द्वैत सिद्धांता निमती त्या वेळाक जैन सिद्धांत बौद्ध सिद्धांत चारवाक सिद्धांता निमती सज्जन जनांक बाधक जात आशिल्ले ते नाश करयले अद्वैत सिद्धांतान. आनी मोक्षा जावका कसले भक्ती ज्ञान वैराग्य म्हणून सांगले. जाल्यार अद्वैत सिद्धांतांतू ब्रह्म म्हळ्यार देव सत्य जीव मिथ्य जगत मिथ्य म्हणलें एक अद्वैत भाव. अद्वैत न द्वैत जीव देव विंगडू जीव जगत विंगडू देव जगत विंगडू म्हणलें कसले भावना पुराय एकच म्हूण सांगून तांणी सांगचें. तशच्यावनू ते कोण नमगून आयल्यांची तांकां संपूर्ण ज्ञान येयना. तशी अद्वैत मत कोण नमगल्यांची तांकां ह्या संवसारा दुखून मुक्त जावचें जायना. इतक म्हळ्यार तांकां परिपूर्ण अपरोक्ष ज्ञान मेळना. अपरोक्ष ज्ञान मेळना नशी संवसार सागरा दुखून मुक्त जावचें ना. तशच्यावनू कोणाक हे एक अद्वैत नमगतल जन आसाची तांकां ह्या संवसारा दुखून मुक्त जावचें जायना म्हूण सांगून गोतशील देखून मध्वाचार्यान आतां द्वैत सिद्धांत मंडन करूं सुरू केलां. शंकराचार्यान त्या वेळाक बृहदारण्यक चांदोग्य मंड्यूक मांडुक्य उपनिषद वाक्य या पुराय ताज्या आधारान अहम ब्रह्मास्मी त्या पुराय त्वं तत्तमसी न नेह किंचन नान्यस्ती म्हणून हे पुरे सांगलां. म्हळ्यार आम ब्रह्मू तुवंय ब्रह्मूची म्हळ्यार आम देवू तुवंय देवूची देव नयनातील कसले ह्या जगत्यान तूं ना जगत्यान तूं कसो सकट दिसता द्वैत म्हूण दिसता विंगड विंगड म्हूण दिसता हें अज्ञान म्हूण तांणी सांगिल्लें. जाल्यार निश्चित तत्वज्ञान कोण आस तांणी हें अज्ञान नाश करून घेवन पुराय ब्रह्ममयाची परब्रह्ममयाची म्हूण सांगून कोण लेखतकी ते तांणी ताजी न मोक्षा वताची म्हूण सांगून मानव जिवांक ब्रह्मतत्व बोधन करून संवसारा दुखून बिडगडे वच्ची एक वाट तांणी सांगिल्लें म्हूण आमी आयकलेत न्हू शंकराचार्या सिद्धांतांतू. तशी आत्त अज्ञान एक अज्ञानांतू लोळटल तसलें जिवाक आपण कोण जेवो आपणान कशी परमात्मा पावचे म्हूण म्हणलेले एक विशयाक निमित्त दिवन त्या वेळाक मनशाक हे सर्व विशयांत एक जडशी करून घाला तेदना. तशी शंकराचार्यांनी अहम ब्रह्मास्मी सर्वम कल्विदम ब्रह्मा म्हणून उपनिषद वाक्यान खंयचे एक अतिंद्रिय ज्ञान मनशांक दिली की आनी जरामरणा दुखून दुख्खा दुखून बिडगड जावकात त्या जिवानी पुरे म्हूण सांगून तांणी आश केली की त्यांची वाक्य लोकजिवनांत त्या मनशाक निरुपयुक्त जावन केलें. कसलें म्हळ्यार आवची ब्रह्मू आनी हांगा आसूचे पुरय देवू म्हूण जाले नंतर देवाल खातीर साधन करचें कसलें ना न्हय आसवें. तशच्यावन त्या मनशाक जरामरणा दुखून दुख्खा दुखून बिडगड करच्याक जावका आशिल्लें वाटची तांतू ना जाली पळय म्हणटना तांणी जिवना आसुनूय ना नसुनूय कसलें प्रयोजन नातल्या बरी म्हणून जेवची तशी तांगेले सिद्धांत ते अद्वैत. आनी कसलें म्हळ्यार जनाले एक जनाल मनांत तेन्ना असले एक निरुत्साह वाडून गेला. कसलें म्हळ्यार आतां देव म्हणलें एकलो
जनापाशी विंगड म्हण जाल्ले कुडले ताका एक साधन कोर काम म्हणू कोण मनशान आश करची सहज जाल्यार ते साधन कोरक जावका आशिल्लें कसं न्ही म्हळ्यार आमी विंगड देव विंगड म्हळ्यार ज्ञान तेन्ना देवा साधन करीत तें सोडून आमीची देव म्हणू सांगून तेंची नमगली म्हूण जाल्यार मागीर देवा खातीर साधन करचें कसं असं आमी देव न्हय अशी जावन सर्व जन एक नमने निरुत्साही जाल्ली साधने विशयांत तशी त्या जनांक निरुत्साह वचून तांणी चैतन्य जिवनांत एक वापास आसता आसता म्हळ्यार आशी दवरून घेवका म्हूण मध्वाचार्यान एक प्रयत्न केलेले तशी आतां व्हरलेले आमी सामान्य जनजली त्या वेळार कितली कित असल सामान्य ज्ञानी आशिल्लींची जाल्यार त्या जनाल विशयी सोडची जाल्यार मध्वाचार्यांक संन्यास दीक्ष दिलेले अच्युत प्रेक्षाल तसल एक महामहिम यती त्यांनी वैवे तांकां द्वैत आनी अद्वैत सिद्धांतांत खंयची श्रेष्ठ म्हळ्यार एक तीर्मान येवच्या जायनी तांकां द्वैतादी कडेन ओल्ल चड परमात्मो सर्वश्रेष्ठ म्हळ्यार तांकां गोत्तस जीव देव सम न्हय ते सांगचे सम न्हय म्हूण म्हळेलें एक परिज्ञान तांकां आशिल्लें जाल्यार ते अद्वैत सिद्धांत श्रेष्ठ न्हय द्वैत सिद्धांत श्रेष्ठ म्हूण सांगल्यार ते ताजे एक वादा जाय आशिल्ले कसले एक सरक म्हणटा पळय ते तांगेले ना आशिल्ले एक खंडीत खडाखंडीत जावन वादा रापच्याक तांच्यान जायना आशिल्लें ताजे खातीर तांणी कसं करताची म्हळ्यार अद्वैता विशयान तांणी एक समज हांव निर्धार येवच्या तांकां साध्य ना म्हणली पळय तशें जालें त्या वेळार त्या अच्युत प्रेक्षांक पुरुषोत्तम तीर्थ म्हूण म्हळेलें एक नामांतर आशिल्लें तांकां अच्युत प्रेक्ष यती म्हणटलीची जाल्यार पुरुषोत्तम तीर्थ म्हळ्यार तांगेलें नांव अभिधान आशिल्लें तें दाना तांगेले गुरून दिलेलें जाल्यार तांगेले गुरू जावन आशिल्ले प्राज्ञ तीर्थ तांणी विष्णू सर्वोत्तमत्वा विशयी तांकां गोत्त आशिल्लें तांणी तांगेले अवसान काल म्हळ्यार तांणी समाधी वचचे परंधामा वचचे वेळाक तांणी अच्युत प्रेक्षालयाक हरी सर्वोत्तमूची म्हूण सांगला आनी स्पश्ट जावन सांगला आनी तसले एक तेदना हांणी त्या विशयांत कसं की मना आशिल्लें एक संदेह सांगतना तुका तें हरी सर्वोत्तम तत्व सांगचें तसलें एक योग्य शिष्य मेळटा म्हूण सांगून तांणी एक आशिर्वाद केलेलो आसा तशी त्यांची तांगेले एक भविष्यवाणी म्हूण येता वायुदेव श्रीमन वायुदेव तागेले तिन्नी अवतार जावन आशिल्ले आनंद तीर्थ म्हळ्यार वासुदेव म्हूण तागेले पूर्वाश्रमा नाम तो आतां अच्युत प्रेक्षांक शिष्य जावन आयला तांगेले गुरून सांगिल्लें बरें तांगेले गुरू प्राज्ञ तीर्थान तुका एक द्वैत सिद्धांत प्रतिपादक जावन आसूचो एक योग्य शिष्य मेळटा म्हळेलें आतां वासुदेव तांगेले शिष्य जावन आयला मात्र न्हय अनंतासन स्वामीन त्या वेळाक एक भक्ताल वैरी आबेशा येवन तो ताणें सांगला देवान तुका गुरू मुखांतर सांगिल्लें विष्णू भक्त वासुदेवची विंगड कोणय न्हय ताका शिष्य जावन घे आनी संन्यास दीक्ष दी म्हणून ताका सूचन मेळ्ळेलें आसा तशें जावन अच्युत प्रेक्षान वासुदेवाक संन्यास आश्रम निमगून येतना तुमगेले शिष्य जाता म्हूण निमगून येतना ह्या देवाल प्रेरण न्हय कितले की गुरू आसल्यार वासुदेवान अच्युत प्रेक्षाकची गुरू जावन स्विकार करूंकय अच्युत प्रेक्षांक वासुदेव शिष्य जावन मेळूंकय देवाल निर्णय आशिल्ले म्हूण म्हळें अनंतासन स्वामीन सांगिल्लें उतरार आमी आयकून पळोवन घेवेत वय तशी अच्युत प्रेक्ष वासुदेवाक संन्यास आश्रम दिताची मात्र न्हय पूर्ण प्रज्ञ म्हूण म्हळें अभिधान दिताची मुखार सोन तांकां आनंद तीर्थ मध्वाचार्य असल पुरे नामय आनंद तीर्थ तांणी दिल्लेले अशी पुरे नाम येयले द्वैत सिद्धांत प्रचाराक आत्तां तांणी प्रारंभ केला तशी अनंतासन स्वामीन मध्वाचार्याक सांगला वय भगत कार्य साधक जावन हांगा एकलो जन्मा येता म्हूण सांगून जाल्यार आतां मध्वाचार्य गुरूंक गेले आज्ञा पावलींची आनी गुरूंक उडपांत सोण तांणी दक्षिण भारत यात्रे वेळार गुरू आशिल्लीची म्हूण म्हळ्यार विशय मेळटा जाल्यार उत्तर भारत पुण्यक्षेत्रांत जैन बौद्ध वैशेशीक अद्वैत विशिश्टाद्वैत मताचे विद्वांसाक जय करताची मात्र न्हय बद्रिकाश्रमा वचून नारायणाक आमी तांणी रचन केलेलें गीता भाश्य समर्पण करून आयलीची म्हूण पळयलें विशाल बद्रींत म्हळ्यार उत्तर बद्रींत बादरायण देवा लागीं म्हळ्यार वेदव्यासा लागीं आज्ञा घेवन ब्रह्मसूत्रांक एक समर्पक अर्थ सांगून
ते शिष्य सत्यतीर्थांगेल करीन बरोन लोकाक दिला त्यांनी मात्र नी शोभन भट्टाल तसले भारी मेधावी विद्वांस तन्यत मध्वाचार्याला शिष्य जालेले पद्मनाभ तीर्थ म्हणून सांगून तांक संन्यास आश्रम दिलेले या पुरे पळयला मी तशी आत्ता एक द्वैत सिद्धांताचे होड साम्राज्य निर्माण त्यांनी करतर सची म्हणून सांगून अच्युत प्रेक्षांक धैर्य येयले ते निजावन वेदांत ते एक सिंहासन म्हणून जाल्यार त्या सिंहासनार अच्युत प्रेक्षाक बसून अपास भारत संचार करून द्वैत तत्ववाद सगळी भारतांतू ते प्रचारा येवची तशी कोरका म्हणून म्हळेली एक योजना मध्वाचार्यांक आयला अच्युत प्रेक्षांक द्वैत सिद्धांत सांगचो तसलो शिष्यू तुमकां मेळटा म्हूण म्हणलेले एक प्राज्ञतीर्थाल निमती कळला जाल्यार अनंतासन देवान अमके वासुदेवाक तुवें शिष्य जावन घेव का म्हणून सांगला जाल्यार आतां तांणी शिष्य घेवन जाल्यार सगळेच जगत्यांत द्वैत सिद्धांत प्रचार करता असं जाल्यार मध्वाचार्य अच्युत प्रेक्षांक संतोष जाल्ला शिवाय ताजीन आनीकी द्वैत सिद्धांता विशयी एक खंडाखंडीत निश्चय ज्ञान म्हणटाचे ते तांकां आनीकी येनी म्हळ्यार आजीकय तांकां म्हळ्यार मध्वाचार्यान शिष्य जावन इतले काळ गेल्यार पुराय जन अद्वैतीशील जन द्वैत सम्म म्हणचे स्थितीक आयल्यार आनी प्राय जालो वेळ अच्युत प्रज्ञांक तांकां विष्णूची देवकी ईश्वर देवकी द्वैत सिद्धांत समकी अद्वैत समकी जगत मिथ्य म्हळेले शंकराचार्यान त्या समकी नैमे मध्वाचार्यात सत्य म्हणून सांगताची त्या समकी जीव आनी देवालांतू भेद असकी ना की असल विशयांत तांचे एक अंतिम तीर्मान म्हळ्यार एक खडाखंडीत तीर्मान येवचें तांकां जयिनी आनीकी त्या विशयांत तांगेल मनांत एक संशय आसची आस मनांत आनीकी संशय आस हें मध्वाचार्यांक कळ्ळें तांकां तांगेल गुरू वैरी विशेष भक्ती आसनमे आनी त्या द्वंद बातकून आमगेल गुरूंक सुरवे मुक्ती करका म्हूण म्हळेले उद्देशान सत्यशास्त्र संमत द्वैत सिद्धांत म्हणटाची तें द्वैत सिद्धांत चेडवांक कशी बोधन करता पळय तशी सरळ जावन बोधन करून तांणी निमगेलेल्या संदेहाक पुराय उत्तर सांगून तांकां द्वैत सिद्धांतांत संपूर्ण विश्वास येवचे तशी केले सुरवेक गुरु शिष्यालांतू तत् त्वमसी म्हूण म्हळेले एक वाक्या विशयांत चर्चा जाल्ले अच्युत प्रेक्षक आचार्यान सांगिल्ले एक वाद तांणी तत्त्वमसी म्हळेल्या विशयांत तांणी दिलेले एक निर्णय ज्ञान तांकां ओप्पीक जाली मागीर तत्त्वमसी म्हूण म्हळेल खंय येता म्हळ्यार छांदोग्य उपनिषदांतूल ते विशय तांतू थंचे अध्यायांत उद्दालक म्हळेल गुरू श्वेतकेतू म्हळेल शिष्याक ब्रह्मज्ञाना विशयी उपदेश करतना सांगिल ते तत्त्वम आसी म्हूण त्या सुत्रांतू त्या वाक्यांतू तिनी पद आस तत् त्वम असी म्हूण आसी म्हूण म्हळ्यार तत् म्हळ्यार तो कोण हांगा मध्वाचार्य सांगताची तो म्हळ्यार सर्व करतलो सर्वज्ञ सर्व ईश्वर जावन आशिल्लो देव सर्व गुण परिपूर्ण जावन आशिल्लो देव म्हणटाची त्वम म्हळ्यार अल्पकर्ता अल्पज्ञ अल्पगुणाचो जीव म्हूण सांगताची तत् त्वम आसी म्हळ्यार दोग जनाक ते शंकराचार्यान कसं सांगलें म्हळ्यार तत् त्वम आसी तें तूची जावन आस तें तूची आस म्हूण म्हळ्यार जीव आनी ब्रह्माक देवाक अभेद म्हणून शंकराचार्यान सांगलें जाल्यार आचार्य मध्व कसं सांगताची म्हूण म्हळ्यार आसी म्हळेल क्रियापदाक भेदार्थ येना सादृश्य अर्थ जता तशी छांदोग्य उपनिषदाचे तत्वमसीचे निजावन अर्थ कसले म्हूण म्हळ्यार तांणी एक उदाहरण दिवन गुरूक सांगताची पळय देवदत्त आनी माणवक म्हूण म्हळेले एक विशयांतू तांणी एक देवदत्त आनी माणवक म्हूण एक उदाहरण दिता देवदत्तू सिंहो माणवकू अग्नी देवदत्तू माणवक म्हळ्यार सिंहो अग्नी जावन आस म्हूण म्हळ्यार आस म्हळेले शब्दाक सादृश्य म्हूण म्हळेले अर्थ शिवाय
देवदत्तू सिमुसी असं मानवाको अग्निसी असं म्हणतानी सांगताच तांतो देवदत्तू सिमुसी असा तर रायाक तोवे सिमुसी म्हणताची पराक्रमांतो सिमुशी म्हणकुळे रायो सिमू जाईनी नव्हे तशी त्यांनी देवदत्ताल विषय सांगताची आता तत्त्वम अशी म्हणल्याक देवदत्तू सिंहावरी म्हळ्यार थंय अशी म्हणतो देवदत्तू सिंहू म्हूण सांगिल्लें न्ही देवदत्तू सिंहावरी असं म्हूण सांगिल्लें म्हळ्यार सादृश्य अर्थ ते म्हूण सांगून तांणी सांगताचे आनी चांदोग्य उपनिषदाचे निजावन अर्थ त्यांची कसं न्ही बेदार्थ सांगिल्लें न्ही साक्षात सादृश्य अर्थ म्हणून सांगिल्लें म्हूण तांणी सांगताचे म्हळ्यार तत्त्वमसी म्हळ्यार तो देवदत्तू सिंहू जावन आस म्हळ्यार देवदत्त सिंह असी म्हणली कुळ्ळे देवदत्तू सिंह म्हळ्यार अर्थ येना देवदत्तू सिंहाले वरी पराक्रमी म्हळ्यार अर्थ येता म्हणून तांणी सांगलें हे श्रुती वाक्या विचार इतलोची तशी देवू तत् तो देवू त्वम असी म्हळ्यार जीव देवाले एक वरीची म्हणून सांगत केदना तागेलांतू सात्विक गुण वृद्धी जातना म्हूण शिवाय नानतले देवाक आनी जिवाक होलचुच्या समेत ना म्हूण तशी चांदोग्य उपनिषदांत एक काणी तांणी आयिल्ले एक काणीचे विशय थंय मध्वाचार्य गुरूंक सांगताचे निजावन अच्युत प्रेक्षक कसले बुद्धी ना म्हूण न्ही अज्ञान म्हूण न्ही तांणी निजावन महाविद्वांस तपस्वी ब्रह्मज्ञानी सकडी वयतनी जाल्यार परंपरे दुखून तांगेले गुरू श्रेष्ठ गुरू तांगेले एक तांणी आईल पिठांतू पळय सुरवेक महाविष्णुले नाभी कमलांतू ब्रह्मू जल्लो तागेले मानसपुत्र जावन सनकादी जल्लींची म्हणटना त्यांची परंपरेंतू अच्युत प्रेक्ष आईलींची म्हणटात जाल्यार त्या परंपरेंतू सनकादी ऋषिंगेल परंपरेंतू आयिल्ले अच्युत प्रेक्षक परमात्माल विशयू निश्चित ज्ञान जायनी आनी की तांगेल मनांतू द्वंद्व आशिल्ले म्हळ्यार एक विडंबन म्हळ्यार एक विधीचे हो पळयात एक कोटी गटल्यान आशिल्ल्या घरांतू एक बरीच कुचेलो जाल्लो कितलेशील तांगेले गे पराकांतू आतां कुचेल जलीची म्हळ्यार विधी विडंबना म्हणटाची तागेले अदृश्ट ते तशीची हांगा अच्युत प्रज्ञाक तांगे अदृश्ट ते सनकादी ऋषिंगेल परंपरेंतू तांणी जन्म आयले जाल्यार दुरदृश्ट कसलें म्हळ्यार तांकां परमात्मा विशयी निश्चित ज्ञान मेळनाशिल्लें दोळते आतां अच्युत प्रेक्षांक पळयला मध्वाचार्यान वृद्धाप्य आयिल्ल्यान तांणी म्हणटना एक चेरडाक कितली सरळ जावन विशय सांगता तितली सरळ जावन तांणी तत्त्वम असी म्हणलेले एक विशय सांगताची आनी उद्दालकान श्वेतकेतूक कसं सांगिल्लें म्हणलेली काणी सांगताची उद्दालकान सांगली की सन्मूलाहा सौम्येमाहा सर्वाहा प्रजाहा सदायतनाहा सत्प्रतिष्ठिताहा म्हळ्यार श्वेतकेतू हे सर्व जिवाक सन्नामा म्हणलेले सन्नाम म्हणलेले परमात्मुची मूल कारण सन्नाम सत्नामक सत्य जावन आशिल्लो परमात्मुची मूल कारण म्हण तो सांगता मान्य सत्य शब्द वाच्य जावन आशिल्लो परमात्मुती सत्य शब्द वाच्य सत्य म्हळ्यार शाश्वत विंगड कोणाकय शाश्वत म्हणून सांगूं जायना परमात्मू सत्शब्द वाच्य जावन आशिल्लो तसल परमात्माले आश्रयांतू पुरे जन आसताचे कोण मुक्त जन सत्य म्हणलेले देवालांतू मुक्त जल्लेले जन आसताची तशी मुक्त जल्लेले ब्रह्मादी सर्व जीवय मुखारसून मुक्त जातना परमात्माला अंगांत प्रवेश करताची तागेले अधीनांत आसताची परब्रह्म मुक्तांकय प्रतिष्ठापकू या पुरे तांणी चंद करून सांगताची आनी तांणी ताका एक उदाहरण श्वेतकेतूक कसल रितीर दिताची म्हळ्यार उद्दालक तांणी सांगता की श्वेतकेतू तूं वटपत्र रूख पळयला न्हय आलं म्हणटाची आलं बनियन ट्री ते पळयला वय म्हणटा तो ताजी बीज कशी आस सन्न आस म्हूण तांदूळ एक छेदन करता जायत छेदन करता म्हूण तो बीज सीळ न्हू पळयत खंय आनी आतां गुरू निमता उदक तांतूं तुका कसो दिसता कसलें दिसना म्हूण म्हणटा खंय तो सांगता खंय हें सूक्ष्म जावन आशिल्लें बिजांतू
मुखारसून व्हड वृक्ष बनियंट्री व्हड आल वृक्ष जेवचे तसले सूक्ष्म स्थितीर आसूचे पाळ गेल्लो रेंबे पान फल सकडच न मानतो तशी सर्व भाग तेलते रुक्काचे मात्र न्ही ताका कारण जाल्लेले अणु रुपार आसोचो जीव ताकाय कारण जाल्लो अणुतम म्हळ्यार आनीकी श्रेश्ठ जावन नाशिल्लो ब्रह्म आनी उत्पत्ती इत्यादी कारण जावन नाशिल्ले सकडी तई आसची ते आल वृक्षांतू आमकां आल बिजांतू आमकां ते आलवृक्षाचे जीव जेवो जेवो तागेले अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्मा जेवो कसलेय दिसना नवे म्हणटके वैद्य गुरू कसलेय दिसना तशीची जीव आनी ब्रह्मा म्हळेल्याचे विचारू म्हणटके कोण उदालकू आनी सांगतके अनेक दृश्टांत तुका दिता जीव ब्रह्माल विशयान सांगच्याक एक ग्लासांत उदक हाडयसीतके आनी तांतूं भितर मीठ घाली म्हणटके आनी खिरय म्हणटके आनी सकाळी मेगेला घेवन यो म्हणटके तो तशी करतके श्वेतकेत फाल्ली जेवका रे गुरुल्या की ते आयदन मिठा उदकाचें आयदन घेवन येता आनी म्हणटके गुरू काल रात्री मीठ घाल्लेले उदक न्हय वही म्हणटके आतां तांतूं मीठ आस न्हय वही आस म्हणटके तशें तें मीठ काण दाखय म्हाका म्हणटके श्वेतकेतू म्हणटके अयो कशें काडचें तांतूं मीठ करगून जाला न्हय तांतूं दुखून काडू जेतवे म्हणटके जायत तसले रे ते पी म्हणटके पित्तके पित्तन तुका कशी दिसता मिठ्ठा उदक दिसता तशें जाल्यार